मॉडिफाईड सायलेन्सर लावून दहशत माजवणाऱ्यांवर यवतमाळ शहर डीपी पथकाने कारवाई केलेली आहे. यवतमाळ शहरात मॉडिफाईड सायलेन्सर लावून बुलेटमधून मोठे आवाज व फटाके फोडत नागरिकांना त्रास देणाऱ्या बुलेट स्वारांवर यवतमाळ शहर पोलिसांनी धडक कारवाई केली. रात्रीच्या गस्तीवेळी नागरिक व व्यापाऱ्यांकडून मिळालेल्या तक्रारीची गंभीर दखल घेत शहर पोलीस ठाण्याच्या डीबी पथकाने सापळा रचून एका बुलेट स्वाराला ताब्यात घेत मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई केली आहे. पोलीस स्टेशन यवतमाळ शहर येथे 28 जून 2026 रोजी डीबी पथक पेट्रोलिंग करीत असताना शहरातील विविध भागात काही युवक बुलेटच्या सायलेन्सर मध्ये बेकायदेशीर बदल करून रस्त्यावर फटाक्यासारखे आवाज काढत असल्याची माहिती मिळाली. या प्रकारामुळे नागरिक, व्यापारी तसेच ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या तक्रारीची दखल घेत सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र बारड यांच्या सूचनेनुसार डीबी पथकाने शहरातील विविध चौकांमध्ये रात्री सापळा रचला. कारवाई दरम्यान एका बुलेट स्वाराला अडवून तपासणी केली असता त्याच्याकडे वाहनाची आवश्यक कागदपत्रे नव्हती, तसेच वाहनाचा सायलेन्सर बेकायदेशीररित्या मॉडिफाय करून फटाक्यासारखे आवाज काढण्यात येत असल्याचे आढळले. यानंतर संबंधित बुलेट जप्त करून मोटर वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आलेली आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की वाहनांच्या सायलेन्सर मध्ये बेकायदेशीर बदल करून फटाक्यासारखे आवाज काढणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई सुरू राहणार आहे. अशा प्रकारामुळे सार्वजनिक शांतता भंग होत असून अपघाताचा मोठा धोका देखील वाढत असल्याने कोणतीही गय केली जाणार नाही, असा इशारा पोलिसांनी दिला. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी, पवन तडसे, मयूर तेल्लेवाल आणि कुणाल पांडे यांनी केले.